नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कटाच्या आमटीची रेसिपी। पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला की त्यासोबत ही आमटी बनवलीच जाते, कारण ही आमटी पुरणासाठी शिजवलेल्या डाळीच्या पाण्यापासून बनते। तर चला आपण पाहूया ही आमटी कशी बनवायची। तर मस्त मसालेदार, तोंडाला चव येणारी टेस्टी अशी कटाची आमटी बघूया। आता त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे। तर मी कालच पुरण कसं बनवायचं, पुरणपोळी कशी बनवायची तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर त्याचं मी डाळीचं पाणी काढून ठेवलं होतं। त्या डाळीच्या पाण्यापासून आज आपण कट बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला काही मसाले लागणार आहे। इथे मी 2 कांदे कट करून घेतलेले आहे, शाही जिरे घेतलेले आहे, 4 लवंग, 4 ते 5 मिरे, 1 इंच दालचिनी आणि तेजपान आणि थोडे खोबऱ्याचे काप, लसूणच्या 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तव्यावर छान असं खमंग मसाले भाजून घ्यायचे आहे। इथे मी धणे आणि शाही जिरं भाजून घेत आहे। सर्वप्रथम इथे मी जेवढा हा खडा मसाला सांगितलेला आहे एवढाच आपल्याला मसाला वापरायचा आहे। या व्यतिरिक्त आपल्याला कुठल्याही प्रकारचा मसाला वापरायचा नाही आहे। एवढ्याच मसाल्यामध्ये आपली भाजी मस्त अशी झणझणीत होते। आता मी इथे 2 विलायची, 1 इंच दालचिनी, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 मिरे आणि तेजपान भाजून घेत आहे। आणि इथे मी खोबऱ्याचे 10-12 काप घेतलेले आहे। तुम्ही खोबऱ्याचा कीसुद्धा घेऊ शकता। मस्त हे खमंग भाजून घ्यायचे। आपल्याला इथे लसूण भाजायचा नाही आहे। आणि खोबऱ्यानंतर इथे मी कांदा भाजून घेणार आहे। आता मी इथे कांदा भाजून घेणार आहे। कांदा मस्त लालसर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आणि हा सर्व मसाला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। बघा, अशा प्रकारचा आपण कांदा भाजून घेतलेला आहे। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत। इथे मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 2 ते 3 पड्या तेल टाकत आहे। तेल मस्त गरम होऊ द्यायचं आहे आणि बारीक केलेला आपण मसाला तो यात फ्राय करून घ्यायचा आहे। मस्त अशी झणझणीत आपली ही भाजी, आपला हा कट बनणार आहे। ही आपली कटाची आमटी बनणार आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। एवढाच मसाला वापरून आपली भाजी झणझणीत बनणार आहे। हा गोळा, हा मसाला मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला। त्यामध्ये आपल्याला काही आणखी मसाले ॲड करायचे आहेत, ते म्हणजे लाल तिखट। इथे मी 2 चमचे लाल तिखट टाकून घेणार आहे। हाफ चमचा हळद टाकत आहे आणि मस्त मिक्स करून मसाला फ्राय करून घेणार आहे। मस्त हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे जोपर्यंत याला तेल सुटत नाही आणि यात पाण्याचा अंश आहे तोपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे। हा पाण्याचा अंश जोपर्यंत मसाला ड्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। यावर असा तेलाचा तवंग येईपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे। याला आपोआप तेल सुटते आणि हा कढईला चिपकत नाही, तोपर्यंत आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे। बघा, हा मसाला आपल्याला लाल बुंद होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तेव्हाच आपल्या कटाच्या आमटीला झणझणीत टेस्ट येते आणि त्यावर तर्री येते आणि मस्त कडक झणझणीत त्याची टेस्ट येते। यामध्ये आपल्याला हे काल मी पुरण बनवलं होतं, पुरणाच्या हे डाळीचं पाणी काढून ठेवलं होतं। ह्या पाण्यापासून आपण कटाची आमटी बनवत आहे। ते पाणी आपल्याला या मसाल्यामध्ये टाकायचं आहे। बघा, मस्त आपला लाल बुंद मसाला फ्राय करून झालेला आहे। त्याला तेल पण सुटत आहे। असा कडक मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला। कडक मसाला भाजल्यानंतरच आपल्या कटाच्या आमटीला छान टेस्ट येते आणि
तेलाचा असा तवंग येते, तरी येते आणि त्यासाठी आपल्याला गरम पाणी टाकायचं. इथे मी कटाच्या आमटीचं डाळीचं पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी ॲड करून घेत आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं आहे. कोथिंबीरही आपल्याला मसाल्यामध्येच टाकायची आहे. फ्राय करताना मसाला फ्राय करून झाल्यावर कोथिंबीर टाकलेली आहे मी. कोथिंबीरची पण छान टेस्ट त्याला कटाच्या आमटीला येते. बघा, मला वाटलं तेवढं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि यात थोडं चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि मस्त ही अशी आपली कटाची आमटी तयार आहे. कटाच्या आमटीला मस्त दणकून अशी एक उकळी येऊ द्यायची आहे आणि मस्त अशी उकळी आल्यानंतर आपली ही आमटी बनवून तयार आहे खाण्यासाठी. मस्तच आपण महाराष्ट्रामध्ये पुरणाच्या पोळीसोबत कटाची आमटी नक्की बनवतो. मस्तच अशी झणझणीत आपली कटाची आमटी बनवून तयार आहे. तुम्ही ही कटाची आमटी अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मस्त अशी आपली कटाची आमटी बनवून तयार आहे. हे आपण पुरणपोळीसोबत बनवतो. पुरणपोळीच्या जेवणामध्ये कटाची आमटी ही कंपल्सरी असते. आता श्रावण महिना आहे, पुरणपोळी तर तुम्ही बनवणारच, त्यासोबत ही माझी रेसिपी कटाच्या आमटीची रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.